45 डिग्री. अरे इकडे येतं अभ्या. अरे माझी तिथे नाही येते मी 32 आहे बोलायचं रे, मुलं मेहनत करतात ना. 33 आहे ठाण्यात 43 बोल. इथे कमी असेल आणि आपल्या इथे ना तेवढं आपली जास्त आहे. लवकरात लवकर सामना चालू करायचा. युवा शिवाई विरुद्ध सिग्माराज लायन्स. सलामीची जोडी शैलेश भिसे, बबलू कडप्पा या नावाने प्रसिद्ध. त्यांच्या सोबतीला आहेत मुकेश यादव, पप्पू. बघूया काय कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. सर्व प्रेक्षकांचं व मान्यवरांचं आमच्या कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. समीर झेंडे ना ते मॅच जिंकलेत ना. दुसरी आज मग झाला यांचा. याच्यानंतर आपली तुमची ना आमची तुम्ही जिंकलेत ना. असं कसं जिंकले मग काय प्रत्येकाबरोबर तुझ्या 5. अच्छा असं आहे का. प्रत्येकाबरोबर एक एक. तुम्ही बेकार आहे. तुम्ही अजून डेंजर त्यांच्यापेक्षा. मुकेश यादव. हां मुकेश यादव तुम्ही यांच्यापेक्षा स्ट्रॉंग आहेत. संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत अमर जयस्वाल. युवा शिवाई दुर्गा स्पोर्ट्स क्लब या संघातील खेळाडू, स्थानिक संघ. शैलेश भिसे आणि मुकेश यादव फलंदाजी करतायत. मुकेश यादव सामना करतायत अमर यांचा. पॉवर प्लेचं हे षटक असेल. सर्कल बाहेर 2च प्लेयर असतील. पहिलं षटक घेऊन येतोय अमर. आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय बघूया. सुंदर असा ऑफ साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू फलंदाजाच्या. पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळवलेल्या आहेत. पहिलाच चौकार निघतोय तो मुकेश यांच्या बॅटीतून. पहिल्या चेंडूवर धावांचा श्रीगणेशा केलाय मुकेश यांनी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न होता पण एक धाव घेण्यात यशस्वी मुकेश. फलंदाज शैलेश सामना करतायत अमर यांचा. तिसरा चेंडू घेऊन येतोय अमर आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं व संघासाठी पण पहिलं षटक अमर यांचं. फसवा चेंडू होता. निर्धाव असा चेंडू टाकलाय अमर यांनी. चांगलं कमबॅक करतायत. पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता मुकेश यांनी, त्यानंतर एक धाव आणि आता निर्धाव. 3 चेंडू अखेर संघाची धाव संख्या झाली आहे 5. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता शैलेश यांचा पण चेंडू हा यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं अमर यांनी. पॉवर प्लेचं षटक आहे. 4 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 5. आता मात्र चांगला फटका मारलेला आहे आणि थोडी मिसफील्ड सुद्धा झालेली आहे. एक धाव, एक चोरटी धाव, अशा 2 धावा घेण्यात यशस्वी शैलेश भिसे.
शेवटचा चेंडू होता, कट लागून कीपर कडे बॉल. एक धाव घेण्यात यशस्वी शैलेश. एका षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 8. पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता अमर यांच्या षटकात, मात्र चांगलं कमबॅक करत त्यांनी फलंदाजांना 8 धावेवर रोखले. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येते. संघासाठी दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय चंदन. संघासाठी दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत चंदन. एका षटकाअखेर संघाची धावसंख्या झाली आहे 8. बिनबाद 8 धावा. बघूया काय कामगिरी करतायत आपल्या संघासाठी चंदन. पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू चांगला फटका होता, मात्र तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण गणेश यांचं. एक धाव घेण्यात यशस्वी. सुंदर असं आयोजन SPL 2021. 10 संघ आहेत ज्यात सुंदर असा समोर मारलेला फटका, मात्र तितका सुंदर झेल. झेल बाद. हा झेल घेतलेला आहे, झेल घेतलेल्या खेळाडूचं नाव रमननी झेल घेतलाय का? रमन टोकरी. सुंदर असा झेल समोर. हॅलो. नवीन फलंदाज संघाचे कप्तान राधे, तडाखेबाज फलंदाज आहेत ते सुद्धा. बघूया संघासाठी काय कामगिरी करतात. आत्ताच्या चेंडूवर एक धाव भेटलेली आहे डिक्लेअर स्वरूपात शैलेश यांना. अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात. संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर. हॅलो.
संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर पडलेली आहे शैलेश यांच्या बॅटीतून निघालेली. प्लेट करून एक धाव घेतली आहे राधे यांनी सुद्धा. संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर. मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत सिग्माराज लायन्स यांच्याकडून. सावध पवित्रा घेतलाय त्यांनी. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 14. एक गडी बाद 14. पुढील षटक पाहूया कोण हाताळते. युवा शिवाई या संघातर्फे. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक गणेश सावंत आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. गणेश यांचा सामना करणार आहेत शैलेश. अतिशय हळूहळू पुढे सरकते धावसंख्या. धावसंख्या झाली आहे 14. तिसरं षटक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे शैलेश यांचा, मात्र पुन्हा एकदा फसलेला आहे प्रयत्न. एक धाव घेण्यात यशस्वी. आता मात्र स्ट्राईकवर आले ते सिग्माराज लायन्स या संघाचे कप्तान राधे. पाहूया काय कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. ही चोरटी धाव घेतलेली आहे. लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता राधे यांचा, मात्र एक धाव घेण्यात यशस्वी राधे. पुन्हा स्ट्राईकवर आलाय तो शैलेश उर्फ बबलू, तडाकेबाज फलंदाज. मात्र आज त्याची बॅट थोडी शांत आहे. बघूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मोठ्या फटक्यांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू होता. अतिशय 22च्या स्वरूपात मिळालेली एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी करतायत गणेश आपल्या संघासाठी. तिसरं षटक हाताळतायत संघासाठी व वैयक्तिक पहिलं. मोठे फटके पाहायला मिळाले नाहीयेत अजून सिग्माराज लायन्स या संघातर्फे. बघूया आता काय चमत्कार करतायत राधे किंवा बबलू आपल्या संघासाठी. आता स्ट्राईकवर आहेत राधे.
सामना करतायत गणेश यांचा. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेत आणि गडी झेल बाद. चांगला गडी बाद केलाय गणेश यांनी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता राधे यांचा. आशिष यांनी सुंदर असा झेल टिपलेला आहे. या सामन्याच्या अगोदरच्या सामन्यात त्यांना सामनावीर हा पुरस्कार भेटला होता. नवीन फलंदाज सागर. बबलू यांच्या बॅटीतून निघालेला हा फटका. चांगली फलंदाजी करतायत बबलू. 2 धावा घेण्यात यशस्वी. लेग साइडच्या दिशेने मारलेला हा फटका होता. 2 धावा घेण्यात यशस्वी. तीन षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 19. काही मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा पॉवर प्ले घेतलेला आहे बॅट्समननी आणि पुन्हा एकदा षटक हाताळतात ते चंदन आपल्या संघासाठी. वैयक्तिक असं दुसरं आणि संघासाठी चौथं षटक हाताळतायत चंदन. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 19. 2 गडी बाद 19. अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात. संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर. संघाची धावसंख्या झाली आहे 20. 3 षटका अखेर. या अगोदरच्या सामन्यांमध्ये आपण बघितलं 70 रन झालेले आहेत 5 षटकांमध्ये. कट शॉट ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला सागर यांनी मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा आलेत स्ट्राईकवर शैलेश. 21 धावा संघाच्या झालेल्या आहेत. सुंदर असा फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि आता मात्र चौका भेटलाय. 4 धावा मिळाल्यात. उशिरा का होईना पण बबलू यांच्या बॅटीतून चौकार पाहायला मिळालाय. असेच मोठे फटके त्यांना मारावे लागणार आहेत मोठी धावसंख्या उभी जर करायची असेल तर. बघूया पुढच्या चेंडूवर काय होतंय ते. चंदन यांचा चेंडू सामना करतायत शैलेश. डिक्लिअरच्या स्वरूपात 1 धाव.
हॅलो, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात शैलेश हे झेलबाद झालेले आहेत. पुन्हा रमन यांनी झेल घेतलेला आहे. सनी टमटा पुढील बॅट्समन. ही 2 टर्म मध्ये एक अगोदर 40 आणि आता 30 लुटतात रे. आपल्या आयुष्यात 10वी पर्यंत बेंचो 1 लाख रुपये कधी भरले नाही. 1 लाख रुपये वर्षाला आहे रे, महिन्याला नाही. नवीन खेळाडू सनी टमटा नावाजलेले असे फलंदाज शिवाईनगर येथील शिवाई 11 या स्थानिक संघातून मोठ्या मोठ्या टुर्नामेंटसाठी सुद्धा ते फलंदाजी करतात. उदयनमुख खेळाडू शिवाईनगरचे चंदन आपलं षटक पूर्ण करतायत. मात्र सनी पायचीत झालेले आहेत. पहिला हा मोठा झटका असेल त्यांच्या संघासाठी, कारण भरोशाचा खेळाडू आयकॉन प्लेयर सनी, मात्र बॉलिंग करणारा सुद्धा आयकॉन प्लेयर, त्यांनी पायचीत पकडले सनी यांना. पहिल्या चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाले ते सनी. संघाची धावसंख्या झाली आहे संघाची धावसंख्या झालेली आहे 26. नवीन फलंदाज सोहम काळे, सिग्माराज लायन्स या संघाचा. नवनाथ आपल्या कमिटीतर्फे सर्व खेळाडूंना तसेच स्टाफ, अंपायर यांना जेवणाची व्यवस्था केलेली असते. 3 दिवस व्हेज नॉनव्हेज. प्रत्येक संघाच्या एका खेळाडूंनी येऊन त्यांच्या संघासाठी जी जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे त्यांनी ते घ्यायचंय जेवण. आणि षटक पूर्ण केलेलं आहे. चंदन यांनी धावसंख्या झाली आहे ती 26. 4 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 26. अजूनही एक षटक आहे आणि हे षटक जर मोठं ठरलं तर मात्र सामन्यात माझा SPL चा कुठे आहे? पुन्हा एकदा गडी बाद. लो स्कोरिंग मॅच होऊ शकते ही. मात्र अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू बाकी आहेत. 2 किंवा 3 मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या उभी राहू शकते आणि चांगला सामना पाहायला मिळू शकतो आपल्याला. तर सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन अनिमेश नवीन गोलंदाज आपल्या संघासाठी करतायत. पहिल्याच चेंडूवर त्यांनी गडी बाद केलेला आहे. नवीन फलंदाज गणेश, नवीन फलंदाज गणेश. मोठे फटके पाहायला मिळाले नाहीयेत या सामन्यात. मात्र क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काही ठरवू शकत नाही.
ओव्हरथ्रोच्या रूपात बाद बाद झालेला आहे खेळाडू. फलंदाज बाद झालेला आहे. मला वाटतं बोल्ड झालेला आहे. गणेश हा 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेले आहेत. हॅट्रिकची संधी अनिमेश यांना. मला वाटतं आपल्याला बघूया पाहायला भेटते का या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक. लागोपाठ 2 चेंडूवर 2 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज कल्पेश. बघूया हॅट्रिक होते का. आजच्या या आपल्या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक होऊ शकते. आणि झेल उडलेला आहे, मात्र चेंडू झाडाला लागलाय. नाहीतर हा जर झेल झाला असता तर ही हॅट्रिक असती, मात्र झेल झालेला नाहीये. संघाच्या धावसंख्येत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कल्पेश यांचा. 2 धावांची भर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेत झाडाला लागून जवळच पडलेला आहे. चांगला प्रयत्न कल्पेश यांचा. 2 चेंडूवर 2 मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होता. संघाची धावसंख्या झालेली आहे 29. 4 चेंडू अखेर. शेवटचे 2 चेंडू आहेत. बघूया सुंदर असा लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण यशस्वीरित्या केलेली आहे सोहम यांनी. थोडाफार आकार भेटतोय धावसंख्येला. या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन अनिमेश यांच्या मार्फत पाहायला मिळतंय आपल्या संघासाठी, युवा शिवाईसाठी. शेवटचा चेंडू आहे. बघूया काय करतायत आपल्या संघासाठी सोहम. सुंदर असा हा फटका आणि तितका सुंदर झेल अमर यांनी झेल घेतलेला आहे. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन संपूर्ण युवा शिवाई या संघाने केलेलं आहे. 5 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 31. विजयासाठी धावसंख्या हव्या आहेत, कराव्या लागतील 32 युवा शिवाई या संघाला. या इनिंग मध्ये चंदन यांनी 2 षटकात 12 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत.
रामराजे रॉयल्स आणि नेपच्यून रायझर्स. आणि कोण आहे? नेपच्यून आणि रेबल्स आहे रे, शिवाय रेबल्स आहे. ते कुठे आहे? शिवाई रिबेल्स. तुला पाहिजे आता मॅच? शिवाई रिबेल्स आणि नेपच्यून रायझर्स या दोन्ही संघाच्या कप्तानांनी टॉस साठी यायचंय. शिवाई रिबेल्सचे मालक समाधान साळवी, तडाकेबाज फलंदाज. शिवाई रिबेल्स आणि नेपच्यून रायझर्स यांनी टॉस साठी यायचंय. या पुढील सामना आहे शिवाई रिबेल्स आणि नेपच्यून रायझर्स. हे आम्हाला नाही, आपल्याला नाही बिर्याणी. मला काय माहिती, मी राजू तू ऑर्गनायझर, मी आता आलो तुम्हाला सांग. 32 धावांचं आव्हान. फलंदाजीसाठी आलेले आहेत अमर आणि अमर आणि प्रेम. अमर प्रेम. अमर आणि हर्षल उफ्र पॉली. स्ट्राईकला अमर. स्ट्राईक घेत आहेत अमर. 32 धावांचं आव्हान. 30 चेंडूत 32 धावांचं आव्हान. हॅलो. ओपनिंग फलंदाज अमर. हे सोपी. अरे ठेवतो माहिती. हॅलो. अतिश या पुढील सामना शिवाई रिबेल्स. हुंडारे साहेबांना मी विनंती करेन टॉस साठी यायचंय त्यांनी. हुंडारे मामांना मी विनंती करेन टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाचे कप्तान कोण कॉल हेड. परत पुन्हा करावा लागेल टॉस. हेड. टेल. नाणेफेक जिंकले नेपच्यून रायझर्स. काय स्वीकारणार आहात? फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? मगाचा सामना एक हाती जिंकलेला आहे तुमचा आपला संघ. काय स्ट्रॅटेजी असणार आहे या सामन्यासाठी? कमीत कमी रनांमध्ये थांबायचा स्ट्रॅटेजी असेल आमची. 50 रनांमध्ये. धन्यवाद हुंडारे मामा. किती रन सेट करायचे तुम्हाला? पहिली फलंदाजी करायची, पहिलीच मॅच आहे, नवीन संघ आहे, काय सांगाल? पहिल्या मॅचमध्ये 50 ते 55 रन सेट करण्याचा प्रयत्न करू आम्ही लोक. धन्यवाद. तुम्हाला पुढील मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा.
सुंदर असा फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि यशस्वीरित्या एक धाव पूर्ण. 3 चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 धाव. मुकेश संघासाठी गोलंदाजी करतायत. 3 चेंडू झालेले आहेत. नाही अमर स्ट्राईकवर होता ना. सुंदर असा प्रयत्न होता. निर्णय द्यायचा आहे पंचांनी. षटकार. खूप सुंदर प्रयत्न होता. खूप चांगला प्रयत्न होता झेल टिपण्याचा. मात्र खिलाडी वृत्ती दाखवून त्यांनी आपल्याला सांगितले की हा झेल नसून षटकार आहे. पंचांनी जरा कळवायचं इथे की धावा किती झाल्यात एकूण. 8 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा षटकार मारला होता चंदननी. मुकेश यांनी या चेंडूवर अवांतर चेंडू टाकलेला आहे. 1 धावेची भर संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. सुंदर असा फटका चंदन यांच्या बॅटीतून निघालेला. पुन्हा एकदा क्लासिक चंदन शॉट. चौकार. धावांचा रतीब उभारतायत चंदन स्वतःच्या नावावर. या अगोदर झालेल्या सामन्यात सुद्धा अशीच उत्कृष्ट फलंदाजी त्यांनी केली होती. आता 32 धावांचा माफक लक्ष्य आहे त्यांच्या समोर. मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 14. एका षटका अखेर 1 गडी बाद 14. या 14 धावेत चंदन यांचे वैयक्तिक 11 धावा आहेत. मंगेश चव्हाण कुठे असतील. दिले 5 दिले. बिर्याणी दिली. दिले 5 दिले. आम्हाला एक दे. एक दे बाबी. तू एक घे तुझी. एक दे यार. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या झाली आहे 14. दुसरं षटक घेऊन येत आहेत संघासाठी. गोलंदाजाचं नाव राधे. शिवा कश्यप संघाचे कप्तान. फलंदाजीसाठी आलेले आहे अमर. सुंदर असा चेंडू राधे यांचा अमर यांना चकवून यष्टीरक्षकाच्या हातात सामावलेला आहे. निर्धाव असा चेंडू. फलंदाजी करतोय तो अमर. नॉन स्ट्राईकला आहे चंदन. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय राधे.
अमर यांनी मारलेला सुंदर फटका, 1 धाव यशस्वीरित्या घेण्यात यश आणि संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर. आता स्ट्राईकवर आहे चंदन. बॉलर आहे शिवा कश्यप. तिसरा चेंडू होता आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजवायच्या आहेत प्रेक्षकांनी. षटकार होता, मात्र खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी आपल्या संघासाठी 4 रन वाचवलेले आहेत. माफ करा, 5 रन. एका धावेवर समाधान मानावं लागले चंदन यांना. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय राधे यांच्या षटकातील. निर्धावाचा चेंडू. झाडाला लागलेला आहे चेंडू. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत राधे यांच्या षटकातील. आता मात्र सुंदर फटका चंदन यांच्या बॅटीतून निघालेला. उत्तुंग षटकार. सुंदर फलंदाजी करतायत चंदन. संघाची धावसंख्या झाली आहे ती 23. संघाची धावसंख्या 23. सनीला शेवटच्या ओव्हरला पाठवलं. संघाची धावसंख्या झाली आहे 23. अठरा चेंडूत 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. नवीन गोलंदाज सोहम काळे. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहेत सोहम काळे. अवांतर अशा चेंडू सोहम काळे यांचा. अठरा चेंडूत 8 धावांची आवश्यकता विजयासाठी युवा शिवाई या संघाला. गोलंदाज सोहम काळे. सामना करतायत अमर. नाही मंग्या मंग्या चिकन नाही का रे मला. 1 धाव यशस्वीरित्या घेतलेली 1 धाव. एक हाती सामना विजयाकडे घेऊन चालले ते युवा शिवाई या संघाचे खेळाडू चंदन आणि अमर. फलंदाजी करतायत चंदन. गोलंदाज सोहम काळे.
पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा फटका. आरामात एक धाव पूर्ण. दिले दिले 6 दिले. परत सुंदर फटका अमर यांच्या बॅटीतून निघालेला. यावेळी क्षेत्ररक्षणात थोडा ढिसाळपणा. गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका. 2 धावा यशस्वीरित्या घेतल्यात अमर. कधी दिलेली? कधी कधी 11ला आमची मॅचच नव्हती झाली. निर्धाव असा चेंडू सोहम यांच्या गोलंद षटकातील. अमर मॅच बस तू मला बोला. एक धाव यशस्वीरित्या घेतलेली आहे बबलू यांनी. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे युवा शिवाई या संघाला. पुढील होणारा सामना शिवाई रिबेल्स विरुद्ध नेपच्यून रायझर्स. निर्धाव चेंडू. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकं अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 30. विजयासाठी हव्यात 12 चेंडू 2 धावा. हॅलो. पंकज नाव आहे पंकज. विजयासाठी 1 धावेची गरज. युवा शिवाई या संघाचा विजय झालेला आहे.
दिवसातला दुसरा विजय. बाजूआ बाजूआ. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच अनिमेश जोशी. खूप चांगलं खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं अनिमेश यांच्या मार्फत. त्यामुळे त्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक बहाल करण्यात येत आहे. मी कमिटी मेंबर्सना विनंती करेन की एक स्कोरर आम्हाला द्यायचा आहे रिप्लेसमेंटसाठी या मॅचसाठी. आता होणाऱ्या मॅचसाठी आम्हाला एक कमिटीला विनंती आहे की एक स्कोरर आम्हाला द्यायचा आहे.
आता होणारा सामना आहे नेपच्यून रायझर्स विरुद्ध शिवाई रिबल्स. शिवाई रिबल्स आपला एक खेळाडू आम्हाला व्यासपीठावर पाहिजे. शिवाई रिबल्स या संघाकडून सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईक एंडला राजेंद्र, नॉन स्ट्राईक एंडला दीपक. नेपच्यून